ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते। प्रकाश सिंग बादल पद्मविभूषण पुरस्कार परत करणार आहेत। शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रकाश सिंग बादल यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित आपल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम। प्रशांत, प्रज्ञा, खरं तर कालच अशा पद्धतीच्या एका ठिणगीची सुरुवात पंजाब जालंधरमध्ये झालेली होती, कारण काही अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी हा निर्णय घेतलेला होता, ज्याच्यामध्ये करतार सिंग त्याच्यानंतर इतर खेळाडू होते। आणि त्या पाठोपाठ आता प्रकाश सिंग बादल, जे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत, अकाली दलाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी हा पुरस्कार जो आहे पद्मविभूषण, जो मोदी सरकारच्याच काळात त्यांना देण्यात आलेला होता, तो परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या वरती ज्या पद्धतीने अन्याय होतो आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती त्यांचा पक्ष एनडीएची साथ सोडून बाहेर पडलेला होता। एनडीए मध्ये ज्या एकमेव अकाली दलाच्या मंत्री होत्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्याच्या पाठोपाठ प्रकाश सिंग बादल यांनी पद्मविभूषण हा जो सन्मान आहे तो परत केलेला आहे। भारतरत्नच्या पाठोपाठ पद्म पुरस्कारांची जी क्रमवारी आहे त्याच्यामध्ये पद्मविभूषण हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर पद्मभूषण आणि मग पद्मश्री अशी त्याची क्रमवारी आहे। आणि त्यामध्ये म्हणजे भारतरत्नच्या पाठोपाठ दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो पद्मविभूषण, आणि तो त्यांनी परत केलेला आहे। साहजिक आहे की हे त्यांचं पुरस्कार परत करणं हे इतरही काही जे खेळाडू आहेत, कलाकार आहेत, त्यांना सुद्धा चालना देणारं ठरू शकतं। आणि त्याच्यामुळं ही अवॉर्ड वापसी जी आहे ती आता किती लांबत जाते, सरकारवरती त्याचा किती दबाव येतो, हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।